आज मी तुमच्यासाठी पनीर बुर्जी ही रेसिपी घेऊन आली आहे। घरात बनवलेल्या पनीरपासून कसं बनवायचं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर ही घरात बनवलेलं पनीर आहे। घरात बनवलेलं पनीर म्हणजे यूट्यूब चॅनलवरती मी पनीर कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे। तुम्ही नक्की त्या लिंकवर जाऊन बघू शकता। तर हे पनीर मऊसर असं मी तयार केलेलं आहे आणि ते कुस्करून असं ठेवलेलं आहे। आता हे जवळजवळ पाव किलो पनीर आहे। त्यासाठी मी एक मूठ कोथिंबीर घेतली आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, 2 टॅमॅटो मिडियम आकाराचे घेतलेत, मोठे कांदे 2 घेतलेत, आलं घेतलं आहे। आता हे सर्व साहित्य मी बारीक चिरून घेतलेलं आहे। याप्रमाणे आपण सर्व साहित्य बारीक चिरून घ्यायचं आहे। आता आपण त्याला फोडणी घालून घेऊया। तर अमूल बटर मी 2 चमचे घेतलं आहे आणि तेल मी 2 चमचे घेतलं आहे। असं मिक्स घ्या म्हणजे रेस्टॉरंटसारखी चव त्याला येईल। आणि हे गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता कांदा घालून घेणार आहोत। बघा याप्रमाणे आपण कांदा घालून घेतला आहे। कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊया आणि त्यामध्येच आपल्याला आता मिरची घालून घ्यायची आहे। याप्रमाणे कांदा आणि मिरची आपण व्यवस्थित परतून घेऊया। आलं घालून घेतलं आहे आणि टॅमॅटो घालून घेतलं आहे। याप्रमाणे तेही आपण परतून व्यवस्थित घेऊया। मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता त्यात हळद आणि मसाला घालून घेणार आहे मी। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपण मसाला घालून घेऊ शकता। मी 2 टीस्पून घातलं आहे, 1 टीस्पून धनेजिरा पावडर घातली आहे, गरम मसाला अर्धा टीस्पून घातले, अर्धा टीस्पून हळद घातली आहे आणि ते सर्व मसाले आपण कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित 1 मिनिट परतून घ्यायचे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर कांदा टोमॅटो आपला व्यवस्थित मऊसर होईल। याप्रमाणे आपण कोथिंबीर घालून घेतली आहे। फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची, 1-2 मिनिटं लागतील मसाले सगळे भाजायला। आणि याप्रमाणे आपला मसाला व्यवस्थित भाजला आहे। त्याच्यानंतर आपण पनीर जो आपण घेतला होता तो आपण त्याच्यात घालून घेणार आहोत। याप्रमाणे घरी बनवलेला मऊसर पनीर आपण घेतलेला आहे। बाजारातला पनीर थोडासा कडक असतो, त्यामुळे घरी बनवूनच पनीर तुम्ही यामध्ये वापरा, त्यामुळे भाजीची चवही छान लागते। याप्रमाणे आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। याप्रमाणे थोडंसं ओलसर होईल पनीर घातल्यावर, पण आपण 1-2 मिनटं त्याला शिजून घ्यायचं आहे। आणि एक मोठा चमचा मी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे। बघा याप्रमाणे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। 2-3 मिनटं स्लो किंवा मिडियम गॅसवर आपण त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपली पनीर बुर्जी तयार झालेली आहे। ही खूप चविष्ट आणि छान लागते, नक्की करून पहा। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब